मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आपण आहोत। या ठिकाणच्या समस्या काय आणि या ठिकाणच्या मतदारांना नेमकं काय वाटतं या उमेदवारांबद्दल, या आधीच्या खासदारांबद्दल हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार। दादा, तुम्ही मला सांगा, या सगळ्या मतदारसंघात या भागातली नेमकी समस्या काय आहे असं वाटतं तुम्हाला? समस्या म्हणजे ट्रॉफिक जास्त असतं। अच्छा। ट्रॉफिकमध्ये आम्हाला कामाधंद्याला जायला लेट होतं। बस 415 बसला पण खूप गर्दी असते। 2-2 तास मला मोडावं लागतात त्या बससाठी। पण या ठिकाणचे खासदार होते गजानन कीर्तीकर, यांनी 5 वर्षात गेल्या खासदारकीच्या काळात काही काम केलेलं तुम्हाला जाणवतंय का? त्यांनी काही विकासाची कामं केली असं वाटतं का? विकासाची कामं खूप चांगली आहेत। गजानन कीर्तीकरांनी खूप चांगली कामं केली आहेत। त्यांना आम्हाला फुल सपोर्ट आहे त्यांच्यासाठी। हो, पण यावेळी त्यांचा मुलगा जो आहे तोच दुसऱ्या पक्षातनं निवडणूक लढतोय, वडिलांच्या विरोधी पक्षातनं लढतोय। मग तुम्ही अशात गजानन कीर्तीकर ज्यांचं समर्थन करेल त्यांना निवडून द्याल की अमोल कीर्तकरला निवडून द्याल? आम्ही शिवसैनिक असल्यामध्ये जर शिवसैनिक आहे आम्ही त्यांना मत करणार। आम्ही शिवसैनिक आहे। पण कुठल्या शिवसेनेला मत करणार तुम्ही? गजानन कीर्तीकरची पण शिवसेनेतच आहेत। अच्छा, आम्ही गजानन कीर्तीकर। इतरही काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काका, तुम्ही मला सांगा, नेमकी शिवसेना कुणाची योग्य वाटतं? उद्धव ठाकरेंनी जी आघाडी केली ती योग्य वाटते तुम्हाला की एकनाथ शिंदेंची शिवसेना योग्य वाटते? आता हे बघा, शिवसेना म्हटलं ठाकरेच बनावं लागेल ना। शिवसेना आम्ही एवढ्या दिवसापासून येतच आहे, मी ठाकरे शिवसेना, दुसरं कोण आहे? कोरोनाच्या काळात या ठिकाणचे खासदार गजानन कीर्तीकरनी काही काम केलेलं जाणवतंय तुम्हाला? आता हे बघा, गजानन कीर्तीकर झालेलं आहे म्हातारा। ते लोकांनी काम केलं ते काय करणार बिचारा? बाहेर कोणाला तर निघतच नव्हते, ते कसं काय निघणार? आपला स्वतःला जीवाला घाबरतो ना कोण पण। कोरोना काळामध्ये कसं असतो, शेवटी आमदार असो, माणसं असो, कोणी तो देव नसतो। तो एखादी कोरोना लागला तो गेला माणूस वरती, त्यामुळे कोणी सगळे सांभाळून जात होते असं। पण मोदी आणि अमित शहा जे म्हणतात की शरद पवारांची राष्ट्रवादी आता खरी नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी नाही। खरी मुद्दा बघायला गेला ना, हे खरी आणि खोटं कोण ठरवणार? आम जनता ठरवणार। मावशी, महागाई कमी झाली असं वाटतंय का तुम्हाला? नाही झालेली महागाई कमी। बरं, आता या ठिकाणावरनं कोणता खासदार तुम्ही निवडून द्याल, कुठल्या पक्षाचा? आता असं काय सांगू शकतो आम्ही? पण तरी काही तर असेल ना, म्हणजे तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून द्याल की जो दुसरा पक्ष कुठलाही खासदार देईल त्यांना निवडून द्याल? वायकरांचं नाव देखील तुमच्या मतदारसंघात चर्चेत आहे। आता जे येणार त्यांना निवडून देणार। आता काय एकाला निवडावं लागेल ना? शिवसेनेला निवडावं लागेल। अच्छा, काय अपेक्षा असेल? आता तुम्ही महिला आहात, तुमच्या काय अपेक्षा असेल या खासदारांकडनं? जो कोणी खासदार निवडून येईल त्यांच्याकडनं या भागात काय अपेक्षा असेल? काय अपेक्षा असेल? आता आम्हाला काय रूम बिम काही माहिती स्वतःचे मिळावं असं अपेक्षा आहे ना। आणखी काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। तुम्ही मला सांगा, काय समस्या या पूर्ण मतदारसंघातल्या नेमक्या समस्या काय आहे आणि त्या समस्यांचं निराकरण गेल्या खासदारांनी केलं असं वाटतंय का? 5 वर्षात दिसले का तुमचे खासदार तुम्हाला? 5 साल में खासदार ऐसे उतने दिखे तो नहीं हमको, क्योंकि उनकी हेल्थ भी बराबर नहीं है। और अब ऐसा हमें लगता है कि अब अमूल कीर्तिकर भैया को चांस देना चाहिए, क्योंकि यंग है और आगे काम भी करेंगे। क्योंकि इस टाइम पे गजानन कीर्तिकर साहब का हाल ऐसा है कि वो ज़्यादा उतना चल फिर नहीं पाते। काम उन्होंने भी किया है, एवरेज काम किया है, ऐसा नहीं। लेकिन एक बात पूछना चाहूँगा, आपके चुनाव क्षेत्र में ये जो लड़ाई होने जा रही है, बाप के खिलाफ बेटा, इस प्रकार की लड़ाई होने वाली है। भले ही गजानन कीर्तिकर खड़े नहीं रहेंगे, लेकिन वो अमोल कीर्तिकर के खिलाफ जो रहेंगे उनको समर्थन करेंगे, तो आपको क्या लगता है? मुझे ऐसा लगता है कि जहाँ तक होगा कि एक पिताजी हैं तो अपने बेटे को समर्थन देंगे ही अंदर देंगे, बाहर से तो नहीं देंगे। ऑब्वियसली वो शिंदे गुट में है और हम लोग तो चाहेंगे कि अमूल भैया कीर्तिकर जीत जाए तो हमें ज़्यादा खुशी होगी। तुम्ही मला सांगा, नेमकं सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, काय वाटतं तुम्हाला? इसके लिए यहाँ ये चुनाव क्षेत्र में जो राजकीय वातावरण बना है, क्या लगता है आपको कि मौजूदा जो सांसद थे गजानन कीर्तिकर, उन्होंने 5 साल में कुछ काम किया है क्या? मैं नहीं बोलूँगा इसके लिए, किसी और से पूछ लो। या सगळ्या भागात कुठली शिवसेना, म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेंची देखील आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील शिवसेना आहे। उद्धव ठाकरेंसोबत जी राष्ट्रवादी गेलेली योग्य वाटते की एकनाथ शिंदेंची शिवसेना? उद्धव साहेबांसोबत गेलेली ती शिवसेना योग्य वाटते।
बरेच लोक आहेत इथे, चाकरमानी आहेत, प्रवास करणारे आहेत. सर, तुम्ही मला सांगा, या सगळ्या भागात नेमकं कोण योग्य उमेदवार आहे असं वाटतं? सॉरी, नॉट इंटरेस्टेड. नाही, मला नाही माहिती, सॉरी. पण ज्या पद्धतीने तुम्हाला युतीचा उमेदवार योग्य वाटतं, जी युती झालेली आहे भाजपा शिवसेना. आय एम नॉट एट ऑल इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स. आय रिअली डोंट फॉलो पॉलिटिक्स. सर, पण फॉलो नाही करत, मी नाही फॉलो करत सर. तुम्ही फॉलो नाही करत, पण लोकशाही आहे, आपल्याला मतदान तर करावंच लागेल. दॅट इज राईट, बट अनफॉर्च्युनेटली आय डोंट फॉलो. आपण बघतोय अनेक लोक या ठिकाणी, काही जण बोलत आहेत, काही जण बोलत नाही आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया. काका, राहायला याच भागात का? बोला. राहायला इथे? हाँ, काय समस्या वाटते या मतदारसंघातल्या तुम्हाला? हिंदी में बोलो, हिंदी में. क्या समस्या लगती है इस चुनाव क्षेत्र में? आपको क्या समस्या है ऐसा लगता है? चुनाव समझता मैं क्या बोलूँ, मोदी आना चाहिए बस. रिक्षा चालक आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतो. या भागातल्या तुमच्या समस्या काय वाटते, आणि एकूणच गजानन कीर्तिकर यांनी लॉकडाऊनच्या काळात काम केलं नीट? आता लॉकडाऊनच्या काळात तर कोणीच नाही काम केलं आहे, तरी पण आता त्यांची वय झाली आहे. जे आता ते त्यांचा मुलं आहे ते यंग आहे, ते मला वाटतं ते करील त्या पुढं, आणि ते निवडून येणार पण. ते नाही, पण त्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात आहे, वडील जे आहे ते दुसऱ्या पक्षाचं काम करणार आहे. वडील पहिले पण शिवसेनामध्ये होता, आता शिंदे गटमध्ये गेला आहे. त्यांचा मुलं आता शिवसेनात आला आहे, तर मला वाटतं शिवसेनामध्ये चांगलंच काम करणार. पण त्यांचा वयचं, वडीलचं आता वय पण झाली आहे. पण बरं, ठीक आहे, तुम्ही गजानन कीर्तिकरांचं वय झालं असं म्हणतायत, मात्र त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, समाधानी नाही आम्ही. मग त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर काम करेल असं का वाटतं तुम्हाला? तो आता यंग आहे, अच्छा, करेल तो मला. इतर काही लोकांशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. संपूर्ण मुंबईत तुम्हाला नेमकं काय वाटतं, कुणाची? मराठी नाही आता, सॉरी. अनेकांचा मराठीचा प्रॉब्लेम आहे. काही इतर लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण नेमकं कुठल्या दिशेने प्रवास करताय तुम्ही? मी तर आता पहिल्यांदा करतो इकडे. हां, बोला. या सगळ्या ह्याच्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी योग्य वाटते, की तुम्हाला एकनाथ शिंदे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीची युती? महाराष्ट्रामध्ये फक्त शिवसेना पाहिजेच आपल्या मराठी लोकांना, इतर सगळ्या लोकांना. पण आता शिवसेना 2 झाल्या आहेत, राष्ट्रवादी 2 झाल्या आहेत. मी काय म्हणतो, मला एवढंच माहिती आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये शिवसेना पाहिजे, आणि जे सेंट्रल लेवलला म्हणजे मोठ्या लेवलला तर भाजप पाहिजे. का तर तिकडे सीमेवरती जे मेन असतील तर आपल्याला इकडे सुरक्षा आहे. तुम्ही मग खासदारकीत कोणाला मत देण्याची तुमची? राजकारणामध्ये मला काय समजत नाही एवढं. मी तर तुम्ही मतदान तर करणार ना? मतदान करणार. तुम्ही कट्टर शिवसेने काय, शिवसेनेलाच करणार. अच्छा, शिवसैनिक आहेत, अनेक काही महिला आहेत, महिलांची देखील प्रतिक्रिया जाणणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकूण, तुम्ही कधीतरी राजकारण बघता, बातम्या वगैरे बघता? हो, कधीतरी बघते. बरं, आता सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. तुम्हाला काय वाटतं, की तुमचे जे खासदार होते गेल्या 5 वर्षात, तुम्ही खासदारांना कधी बघितलं, कामं केली आहेत खासदारांनी? काय वाटतं? सध्या तर काहीच बोलू शकत नाही, कारण निवडणुकीची वेळ आहे. कोणी काही ऑब्जेक्शन घेऊ शकतं. नाही, तुम्ही प्रतिक्रिया, तुम्ही एक मत. एवढंच बोलू शकते की जी महागाई वाढवली आहे ती कमी करावी, जसं की गॅस सिलेंडर वगैरे काही गोष्टी महाग केल्या त्या कमी कराव्यात, बस. तुम्हाला जाणवणारी तुमच्या मतदारसंघातली प्रमुख समस्या कुठली आहे? काय समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवतात? समस्या म्हणजे तर आहेतच, अशा खूप साऱ्या आहेत. एक बोलायला गेलं तर सगळ्यात मोठी समस्या तर महागाईच आहे. हां, बस तेवढीच. म्हणजे तुम्ही जो खासदार निवडून देणार, तुम्हाला अपेक्षा आहे की त्या खासदारांनी, त्याच्याकडनं ही अपेक्षा असणार आहे की त्यांनी महागाई विरोधात आवाज उठवावा संसदेत? होय, बरोबर. आतापर्यंत जे खासदार होते गजानन कीर्तिकर, त्यांनी आवाज उठवला असं वाटतंय का महागाई विरोधात? तसं काही दिसून नाही येत आहे, पण असं वाटतं त्यांनी आवाज उठवावा. सर, तुम्ही काय सांगाल? नाही, कमेंट. तुम्ही मतदान तर करणार आहात ना? मतदान काय, राजकारणाबद्दल बोलायचंच नाही. राजकारण म्हणजे एकदम हो, पण आता राजकारण म्हणजे करायची नाही. इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. मराठी बोलू शकता? हा, मराठीच आहे मी. बरं, या सगळ्या मतदारसंघात तुमच्या अलीकडे नेमकं तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या काय वाटत आहेत? गजानन कीर्तिकर आणि म्हणजे त्यांनी निवडणूक न लढवायचं ठरवलेलं आहे, तर अमोल कीर्तिकर यांच्याबाबत काय वाटतं तुम्हाला? राजकारणात एवढा इंटरेस्ट नाही. अच्छा,
समस्या काय काय अपेक्षा तुम्हाला तुमच्या खासदाराकडनं असेल? काय सर्वांचं भलं करावं त्यांनी. कशा पद्धतीनं भलं? कोणी आलं तरी पब्लिक गरिबांचा पण विचार करावा, गरिबांचा विचार करावा. ते सगळं त्यांचे तेच जे आहेत मोठे लोक त्यांनाच मोठे करतायत. गरिबाला पण मोठं करावं. तुम्हाला एकूण म्हणजे तुम्हाला नेमकं कुठला पक्ष, कुठली आघाडी, कुठली युती योग्य वाटते? एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांची युती चांगली वाटते की त्या आपण जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलेला योग्य वाटतं? नाही, याचं उत्तर नाही देऊ शकत. कारण का सर्व आपलेच आहेत शेवटी. ते इलेक्शनला सगळे एकत्र येतात, वेगळे होतात आणि नंतर मग सगळे एकत्र बसतात. त्यामुळे मी पण याबद्दल काहीच बोलू शकत पण तुम्हाला निवडताना तर कुठल्या तरी एका पक्षाचा निवडावा लागेल ना. आता काय आम्ही सांगितलं ना, त्यांनी भलं करावं सगळ्यांचं, कोणी हो निवडून. कोण भलं करू शकते? कारण दोघांपैकी एकच भलं करू शकेल. एकनाथ शिंदे सुद्धा भलं करू शकतो, चांगला माणूस आहे एकनाथ शिंदे. अच्छा, हां. तर म्हणजे एकनाथ शिंदेंनी ज्या कुणाला त्याने सगळ्यांना गरिबांना मदत करतो, हँडिकॅप लोकांना मदत करतो एकनाथ शिंदे साहेब. त्यामुळे मी ऐकलं आहे, जेवढं मी बघितलं आहे ते मी, त्यामुळे एकनाथ शिंदे मी बद्दल बोलू शकतो. म्हणजे ते एकनाथ शिंदे ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्यांना तुम्ही खासदार म्हणून मतदान करणार? हां, म्हणजे जो चांगलं करेल तो, ज्याचं कार्य चांगलं आहे त्याला आम्ही हे करणार, असं कार्य महत्त्वाचं. काही रिक्षावाले आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय समस्या वाटते तुम्हाला या मतदारसंघात? महागाईची समस्या वाटते. अच्छा, या ठिकाणचे खासदार होते गजानन कीर्तीकर, साधारण 10 वर्ष ते खासदार होते. त्यांनी काही कामं केली असं जाणवत आहे? काही आठवत नाही. कामं केलेलं आठवत नाही? काही आठवत नाही कामं केलेली. आता त्यांचा मुलगा उभा आहे, मात्र तो त्यांच्या विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं. तर काय वाटतं, त्यांचा मुलगा काही करेल कामं? शाश्वती आहे तशी. अच्छा, हो, शाश्वती आहे, करतील कामं. तुम्ही म्हणजे गजानन कीर्तीकरांच्या कामावर तुम्ही समाधानी दिसत नाही? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. काय वाटतं तुम्हाला, काय करणं अपेक्षित होतं गजानन कीर्तीकरने? इथल्या समस्या भरपूर होत्या, त्या समस्या त्यांनी सोडवल्या नाही. ट्रॅफिकच्या समस्या होत्या, हॉस्पिटलच्या समस्या होत्या, भरपूरच्या समस्या होत्या इथे, त्या त्यांनी ते सॉल्व्ह केलेलं नाही. तुम्हाला दिसले खासदार झाल्यानंतर कधीतरी दिसले? नाही, कधीच नाही. मग आता तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मग अमोल कीर्तीकर करेल असं का वाटतं? अमोल कीर्तीकर हा यंग आहे आणि यंग हा काम करेल. पण त्याच्याऐवजी दुसरा चांगला पर्याय जर दुसऱ्या पक्षांनी दिला तर? दुसऱ्या पक्षाचं काही आठवत नाही, काही वाटत नाही. काही कामं इथं शिवसेनेने कामं चांगली केली आहेत. शिवसेनेने इथं चांगली कामं केली. लटके साहेबांनी चांगली कामं केली आहेत. लटके आता ऋतुजा लटके त्यांनी चांगली सुधारणा केलेली आहेत इथे. तर आपण बघतोय सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया या सगळ्या भागात आपल्याला दिसून येते. इतरही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं या सगळ्या संदर्भात त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. तुम्ही मला सांगा, तुम्ही या भागात गेले किती वर्षापासून काम करता? या भागात आम्हाला झाले इकडे 21 वर्ष झाले. 21 वर्ष. हो. गजानन कीर्तीकर या ठिकाणचे खासदार होते. त्यांच्या खासदारकीच्या काळात या भागात काही बदल झाला असं वाटतंय का तुम्हाला? काय कळलं नाही आतापर्यंत, काय चेंज झाला म्हणून काहीतरी. म्हणजे परिस्थिती जैसे तेच आहे? हा, तेच आहे, तेच परिस्थिती. काय अपेक्षित होतं खासदार म्हणून, त्यांनी काय करणं अपेक्षित होतं? तुमचं मतदान याच भागात आहे? हा, 166 मध्ये. अच्छा, तर एक गजानन कीर्तीकर एक खासदार म्हणून काय अपेक्षित होतं गजानन कीर्तीकरांनी करावं? काय त्यांनी या भागात केलं पाहिजे होतं? सुधारणा काय करायला पाहिजे होत्या? हा, इतर लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतो. गजानन कीर्तीकर या ठिकाणचे तुमचे खासदार होते. त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात केलेल्या कामाबद्दल समाधानी आहात का आपण? हो, आमच्या इथे बरीचशी कामं केली त्यांनी. अच्छा, नेमकी काय कामं केली आणि येत्या काळात काय अपेक्षा असणार आहे तुमच्या? म्हणजे आमचे 2-3 स्टेज बांधले त्यांनी, मंडपं बांधले, सभा मंडपं, आणि बाकी शौचालयाची वगैरे कामं केली. तुमच्या अपेक्षा काय असणार आहे आता येत्या काळात? जो कोणी खासदार तुमचा होईल त्याच्याकडनं अपेक्षा काय असणार आहे? आता काय सध्या तर आता काय बोलू शकत नाही, कारण आमच्याकडे कॅन्डिडेट कोण आहे ते अजून आम्हाला कळलं नाही आहे. एक कॅन्डिडेट आहे गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर.
जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आहे. इतर पक्षाकडनं अजून उमेदवार देण्यात आलेला नाही, मात्र तो शिवसेनेचाच असेल, अर्थात एकनाथ शिंदे जे शिवसेना प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचा असेल. का आता मी काय बोलू शकत नाही साहेब त्याबद्दल, ते आता जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर होईल त्यानंतर सांगू शकतो. थँक्यू. आपण बघतोय अजून दुसरा जो उमेदवार आहे अमोल कीर्तीकर यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही, त्यामुळे लोकांच्या प्रतिक्रियामध्ये स्पष्टता, त्यांच्या मतामध्ये स्पष्टता येत नाही. मात्र एक नक्की या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रियावरनं दिसून येतंय की मतदार जागरूक आहे, जरी तो सर्वसामान्य चाकरमानी असो, रिक्षा चालक असो की मग इतर ठिकाणी नोकरीला जाणारा चाकरमानी असो. त्यामुळं संमिश्र प्रतिक्रिया आणि हे बघता उमेदवार कुठलाही दिला तरी निवडणूक या ठिकाणची चुरशीची होणार आहे, कारण आता मतदार जागरूक झाला आहे. कॅमेरा पर्सन जितू आगमारेसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई.